नमस्कार मित्रांनो, कोल्हापुरी चवीच्या रप्पाट्याच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। खरं तर आपण कोल्हापुरी चवीचा रप्पाटा देत असताना अनेक ठिकाणी नॉनव्हेज थाळ्यांचा आस्वाद घेतला, पण अनेक शाकाहारी मित्रांनी आम्हाला सांगितलं की जरा शाकाहारी पण एकदा ट्राय करा, म्हणजे आम्हाला शाकाहारी पण बघायला मिळेल कोल्हापूरमधलं फेमस। तर मग कोल्हापूरमधलं शाकाहारी थाळ्यांसाठी फेमस कुठलं, तर मग नाव आलं हॉटेल त्रिवेणी। म्हणूनच आज आपण हॉटेल त्रिवेणीमध्ये शाकाहारी थाळीचा आस्वाद घेणार आहोत। हे हॉटेल लोकेटेड आहे विनस कॉर्नर पासून बसंत बहार टॉकीज कडे जो रोड जातो त्या रोडवर हे हॉटेल आहे। तर तुम्ही इथं नक्की एकदा व्हिजिट करा आणि आम्ही पत्ता हा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे नक्की, आणि आधीच्या व्हिडिओचा सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता आहे। चला व्हेज थाळीवर शुद्ध व्हेज सात्विक थाळीवर रप्पाटा द्यायला सुरुवात करणार आहे। तर या थाळीमध्ये सर्व केले जाते 4 प्रकारच्या भाज्या आहेत। एक बटाट्याची भाजी आहे, एक मिक्स व्हेज आहे, एक उसळ आहे आणि एक पंजाबी भाजी आहे, आमटी आहे आणि कढी पण आहे, बरोबर समोसा आहे, कोशिंबीर आहे, छोटी चपाती आहे आणि पापड आहे। स्वीट डिश मध्ये जर म्हणायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला चॉईस ऑफ स्वीट मिळते। 5 प्रकारचे स्वीट आहेत त्यांचे, त्याच्यातून आपण एक चॉईस करू शकतो। मी आता आंबरस घेतलाय आणि रसमलाई घेतलेली आहे। फ्रूट सॅलड आहे। बरं ठीक आहे, फ्रूट सॅलड मी तर रसमलाई घेतलेली आहे, तिथं बासुंदी आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी स्टार्ट करणार आहे आता समोसापासून। गरमागरम मस्त समोसा आहे। हा, भाजी सुद्धा गरम गरम मस्त लागते। सात्विक जेवण म्हणजे काय, तर ही थाळी। आणि सात्विक मध्ये एक ट्विस्ट म्हणजे सात्विक अनलिमिटेड जेवण। आणि इथं कंटिन्यू सर्व्हिस सुरूच असते। तुमच्या ताटातलं संपायचा अवकाश तुम्हाला मिळेल। म्हणजे जास्त असं मसालेदार नाही किंवा हेवी नाहीये जेवण। तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला जास्त असं हेवी किंवा त्रासल्यासारखं नाही वाटणार, हलकं फुलकं पण मस्त एक नंबर जेवण आहे। अजून एक गोष्ट कळलेली आहे ती म्हणजे तुम्हाला चपाती सोबत भाकरी सुद्धा मिळते। भाकरी लवच आणि मला राहवत नाहीये म्हणून असं नाही आहे, पण तुम्हाला सांगावं म्हणून मी एकदा काय करतो जेव्हा मगापासून कधी एकदा स्वीट खाते स्वीट नाही ते सांगण्यासाठी फक्त मी एकदम गार मेंदू शांत झाला। भाकरी आलेली आहे आपल्याकडं। मी आमरस पण ट्राय करून बघतो आता, योग्याने ट्राय केलाय। आमरस पण एक नंबर आहे। मी कंटिन्युअस खात सुटलेलं। अनलिमिटेड आहे म्हणल्यावर काय द्या, थांबवा मला कोणतरी, मला कोणतरी थांबवा। समोसा मिळणार का? समोसा पण एक नंबर होता म्हणून मी परत मागून घेतला। मला वाटतं आपण भरपूर दिवसांनी हॉटेलमध्ये येऊन शाकाहारी जेवण घेऊया। कोल्हापूरकर म्हटलं जे नॉन व्हेजिटेरियन आहे ते हॉटेलमध्ये गेल्यावर नॉन व्हेजच खातात। मला नाही वाटत ते कोण व्हेज मोस्टली कोल्हापूर म्हणलं की इथे एक गोष्ट आहे की मटन
मटणावर खूप जास्त जोर असतो. पण कोल्हापुरात व्हेज जेवण ही अतिशय सोपं मिळते. आणि खूप ठिकाणी फेमस आहे. त्यामधलं एक हॉटेल म्हणजे हे त्रिवेणी हॉटेल. तिथं थाळी खूप एक नंबर मिळते. तुमच्यासाठी म्हणून मी बासुंदी ट्राय करतो. तुमच्यासाठी म्हणून आणि घेणार हा नुसतं मन तुमच्याकडे. वा, तर योगेश एवढं म्हणणं आहे तर तुमच्यासाठी म्हणून मी योगेशची रसमलाई ट्राय करू का? ठीक आहे. इथं मसाला राईस किंवा व्हाईट राईस, प्लेन राईस किंवा दाल खिचडी असे वेगवेगळे ऑप्शन्स राईसमध्ये पण तुम्हाला दिले जातात. आता राईस घेतलाय. योगेश आमचा अजून चपातीच खाते. झाले दादा राईस. योगेशनं नेहमीप्रमाणे व्हेजवर पण सुट्टी दिलेली नाही. लई कमी जेवलं किंवा लई लाजून जेवलं की नाही लक्षात ठेवायचं कुपोषण होते. त्यामुळे जे काय असेल ते सुट्टी नव्हतं. मसाला जरा सर बस. हां, आपला व्हिडिओ जो फर्स्ट मटणाचा व्हिडिओ होता जो बांबवडेचा गॅलेक्सी हॉटेलचा शूट होता. त्याच्यामध्ये योगेशचा एक डायलॉग होता, पवताला भाग. आणि त्याच्यानंतरचा एक व्हिडिओ होता जो आपला दावणगिरी लोणी डोसा. तिथं विरघळणारी इडली हा एक डायलॉग होता. त्याच्यावर एक कमेंट टाकलेली प्रसाद वैद्य म्हणून आपले एक व्ह्यूअर आहेत त्यांनी की पवत्याला भाताच्या भरघोस यशानंतर विरघळणारी इडली इंट्रोड्यूस केल्या. तसं आज एक नवीन कोल्हापुरी शब्द योगेशने टाकलेला आहे, सुट्टी नॉट्स. तर मित्रांनो, आमचा सात्विक चवीचा रप्पाटा देऊन झालेला आहे. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आता आपल्यासोबत आहेत हॉटेल त्रिवेणीमधील मॅनेजमेंट टीममधील बाळकृष्ण तोरसकर सर. तर त्यांच्याकडून जाणून घ्या हॉटेलविषयी. तर सर, किती वर्ष हे हॉटेल आहे? हे आपलं हॉटेल 30 वर्षापासून आपलं हे हॉटेल चालू आहे. आता सध्या जरी 10-15 वर्ष झाली आपल्या हे थाळी इथं चालू आहे. आणि थाळी आपली चांगल्या क्वालिटीची थाळी आहे इथं. आणि थाळीची किंमत किती आहे? आपल्या थाळीची किंमत 215 रुपये किंमत आहे. ते जेवण जे येणार ते तुम्हाला अनलिमिटेड येणार. आणि आपलं सध्या कोल्हापूरमध्ये आपलं या थाळीचं नाव म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगली चांगल्या पद्धतीने आम्ही खूप वर्ष झालं खातो. होय. टायमिंग आपल्याला आपले म्हणजे हॉटेलचं टायमिंग 11 ते 3 आणि 7 ते 11 ह्यामध्ये तुम्ही येऊ शकता. 11 3 आणि 7 ते 7.